या लढतीमध्ये मागल्या वेळेला मंडलिक साहेबांना आम्हीच निवडून दिलं होतं, त्यामुळे उंचगावमधनं भरघोस मतानं शाहू महाराज पुढं जातील असं मी सरपंच म्हणून तुम्हाला सांगतो। आमच्या गावामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग आहे, त्यामुळं डायरेक्ट नरेंद्र मोदींचा आणि आमचा काही संबंधच येत नाही। कोणी वरनं आलं आणि इथं कितीही सभा घेतल्या तरी त्याचा काही परिणाम शाहू महाराजांच्या मताधिक्यावर होणार नाही। गेले जे काय खासदार होते त्यांनी उंचगावला एकदासुद्धा 5 वर्षामध्ये भेट दिलेली नाही। उंचगावचे जर काय लोक गेले त्यांना भेटायला तर ते त्यांचे PA सांगतात त्या साहेब मुंबईला गेलेत, साहेब दुसरीकडे गेलेत, अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी त्यांच्या घरी ऐकायला मिळते। नरेंद्र मोदी साहेबांचा आणि उंचगावच्या जनतेचा काही या ठिकाणी असा थेट संबंध नाही। ह्या वेळेला शाहू महाराजांना लोकांनी ठरवलेलं आहे, शाहू महाराजांना आपण मतदान करायचं, कारण खासदारांनी कोणतीही भूमिका, कोणतंही काम, ठोस असं काम केलेलं नाही। नरेंद्र जरी मोदी आलेत तरी शाहू महाराजांना मतदान द्यायचं ठरवलेलं आहे आणि शाहू महाराजांनाच मतदान होणार। काही कोल्हापुरात आणि हातकलंगड्यात काही फरक पडणार। नरेंद्र मोदी उजगाव कोल्हापूरमध्ये येणार असून ते येत असले तरी काय एवढं काय फरक पडणार नाही, आले तरी काय फरक पडणार नाही। आमचं मतदान आहे संजय मंडलिक यांना। चांगलंच आहे, मोदी येणार म्हणजे वातावरण चांगलंच आहे, त्यामुळे काय अडचण नाही। संजय मंडलिक हे फिक्स येणारच। मोदी आज कोल्हापुरात येणार आहे म्हणून वातावरण पूर्ण भाजपच्या बाजूनं आणि संजय मंडलिक यांच्या बाजूनच होणार आहे। हां, पहिलं मतदान कारले चांगलंच वाटाले आणि पहिलं मतदान मोदीसनीच देणार मी। कोल्हापुरात काय संजय मंडलिक फिक्स आहे आणि इथं कोल्हापुरात तर आता सध्या तर ट्रेंड एक चालू आहे, मान गादीला मत मोदीला। राजकीय जर आता जर बोलायचं झालं तर इथं सध्या नरेंद्र मोदींना बघूनच इथं वोटिंग होणार आहे। कोल्हापुरात सध्या राजकीय वातावरण चांगले तापले असून कोल्हापुरातील शाहू महाराज आणि मंडलिक यांची लढत ही महाराष्ट्रात सध्या चर्चाविषयी बनली आहे। यासाठी आपण बाबा या राजकीय वातावरणाचे महत्त्व काय आहे याबाबत आपण उजगाव येथे आलो असून उजगावमध्ये आपण मतदारांशी त्यांच्याच तोंडून चर्चा ऐकू काय झाले बाबा इथली वातावरणाची। नमस्कार बाबा, उजगावमध्ये तुमच्या राजकीय वातावरण काय आहे किंवा काय एकंदरीत वातावरण आहे? आता मोदी यांना आलेत कोल्हापुरात, त्याचा काय इफेक्ट? कोल्हापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता जे काय धामधूम चालू आहे या ठिकाणी प्रामुख्यानं शाहू छत्रपती महाराज आणि मंडलिक यांच्यात लढत आहे। या लढतीमध्ये मागल्या वेळेला मंडलिक साहेबांना आम्हीच निवडून दिलं होतं, पण या 5 वर्षामध्ये एवढं मोठं गाव असताना, जवळजवळ 25,000 मतदान असतानासुद्धा एखाद्या वेळी आले तर आले, नाही तर आलेले नाहीत, फंडाचा तर पत्ता नाही। त्यामुळं उजगावचे लोक पूर्णपणे कंटाळलेले आहेत आणि शाहू महाराजांचा एक नवीन चेहरा, जे पूर्वीपासून त्यांनी राधानगर धरणापासून अगदी गोरगरिबांच्या राहणीमान उत्सवानेपर्यंत जे काही कामं केल्यात त्याची परतफेड करण्याची हीच वेळ आहे। त्यामुळं उंचगावमधनं भरघोस मतानं शाहू महाराज पुढं जातील असं मी सरपंच म्हणून तुम्हाला सांगतो। आणि बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं मताधिक्य बंटी पाटील साहेबांच्या विचाराच्या मानणाऱ्या उमेदवाराला पडलेलं आहे। त्यामुळं भविष्यातसुद्धा शाहू महाराजांचं या ठिकाणी मताधिक्य होऊन जाईल। आज नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत, त्याचा बाबा काय ह्याच्यावर परिणाम होणार काय निवडणुकीवर? आमच्या गावामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग आहे, त्यामुळं डायरेक्ट नरेंद्र मोदींचा आणि आमचा काही संबंधच येत नाही। या ठिकाणी आमची जी कामं आहेत या ठिकाणी तलाठी ऑफिस, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, BDO ऑफिस असेल, शिव ऑफिस, जिल्हा परिषद, इथंपर्यंत आमच्या सर्वसामान्य लोकांची कामं असतात। त्यामुळं मोदी येऊ द्यात नाहीतर फडणवीस साहेब जरी आले तरी ह्या आमच्या जनतेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। आमच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली, आमदार ऋतुराज पाटलांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून इथले प्रश्न सोडवले जातात। त्यामुळं कोणी वरनं आलं आणि इथं कितीही सभा घेतल्या तरी त्याचा काही परिणाम शाहू महाराजांच्या मताधिक्यावर होणार नाही। राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। आता उसगावची यात्रा तुमची आत्ताच झाली, बरोबर? या यात्रेतून तुम्ही आता रिकाम झाले आहात किंवा आता राजगाव गावात वातावरण कसं आहे? राजकीय वातावरण म्हणजे आत्ताच आम्ही सर्वजण यात्रेमधून रिकामं झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत कोल्हापूरचे शाहू महाराज यांना प्रचंड मताधिक्यानं उंचगाव मताधिक्य देणार यात अगदी तीळमात्र शंका नाही। कारण जे संस्कृती आहे, चांगले विचार आहेत, चांगले त्यांचं धोरण आहे, या पद्धतीनं त्यांनी शाहू महाराजांचा वारसा या ठिकाणी चालवलेला आहे आणि खरोखर या उंचगावची जनता पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहणार। कारण गेले जे काय खासदार होते त्यांनी उंचगावला एकदासुद्धा 5 वर्षामध्ये भेट दिलेली नाही
बऱ्याचशाच अशा समस्या आहेत. आणि आज जर काय विकास कामं केली म्हणतात, त्यांच्या विकास कामाच्या आराखड्यामध्ये उंचगावला 6 लाख असं 2 वेळा 12 लाख रुपये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांच्या पत्रकामध्ये. तर त्या 12 लाख आमच्या उंचगावचं मतदान आहे 25,000 आणि 5 वर्षामध्ये फक्त त्यांनी 12 लाख रुपये या ठिकाणी खर्च केलेत, ते पण कुठं काय दिसत नाहीत. अशी परिस्थिती या उंचगावमध्ये झालेली आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये एकदासुद्धा त्यांनी उंचगावमध्ये भेट दिलेली नाही. एक वेळासुद्धा हे उंचगाव कसं आहे काय आहे ह्या पद्धतीचं अगदी डोकावूनसुद्धा बघितलेलं नाही. उंचगावचे जर काय लोक गेले त्यांना भेटायला तर ते त्यांचे PA सांगतात की साहेब मुंबईला गेलेत, साहेब दुसरीकडे गेलेत, अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी त्यांच्या घरी ऐकायला मिळते. आणि अशा खासदारांना निवडून का द्यायचं हा उंचगावची जनता या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. तर या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि काम म्हणायचंच नाही त्याला, अशी परिस्थिती आहे. ते प्राध्यापक आहेत पण तो कधीही उंचगावमध्ये येऊन 2 शब्द जनतेबरोबर कधीही बोललेले नाहीत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कधीही उंचगावमध्ये त्यांनी भेट दिलेली नाही. अशा पद्धतीचं जर काय काम करत असेल त्याला जनता निवडून कशी देणार हा प्रश्न या ठिकाणी मी त्यांना विचारतो. नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात येत आहेत किंवा सभा घेण्यासाठी, याचा काय निवडणुकीवर परिणाम होईल का? काय नरेंद्र मोदी साहेबांचा आणि उंचगावच्या जनतेचा काही या ठिकाणी असा थेट संबंध नाही. त्या खासदारांचा इथल्या स्थानिक लोकांचा जे आता गद्दार म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत. कारण का बऱ्याचशाच लोकांनी पक्ष न विचारात घेता एक प्राध्यापक मागच्या वेळेला निवडून दिलेला आहे. मोदींच्या सभेचा आमच्या उंचगावच्या जनतेवरती काही परिणाम होणार नाही आणि आजच्या सभेमध्ये चांगल्या पद्धतीनं लोकांना दिसून येणार आहे की बाबा या सभेचा काही परिणाम या ठिकाणी कोल्हापूरच्या जनतेच्या मतावरती होणार नाही. नमस्कार. उंचगाव येथे राजकीय वातावरणाची स्थिती काय आहे आणि बाबा आज आता तुमच्या तर यात्रा नुकतीच झाली, यामुळे या वातावरणात लोक यात्रेतून बाहेर पडली की नाही, आता काय एकंदरीत हे आहे राजकीय वातावरण, त्याबद्दल काय आपलं मत आहे? मी राजू यादव, शिवसेना करवीर तालुका प्रमुख. तुम्हाला सांगतो यात्रेतून आता लोक नुकतीच बाहेर पडलेले आहेत आणि राजकीय वातावरण म्हटलं तर ह्या वेळेला शाहू महाराजांना लोकांनी ठरवलेलं आहे, शाहू महाराजांना आपण मतदान करायचं. गेल्या वेळेला सदाशिवराव मंडलिकांचे पुत्र म्हणून संजय मंडलिकांना मतदान केलं, पण त्यांनी लोकांचा संपर्क उंचगावमध्ये ते एकच वेळ येऊन गेलेत आणि 6 लाख रुपयाचा निधी दिला. म्हणजे 50,000 लोकसंख्येचं गाव आहे, 25,000 मतदान आहे आणि तुम्ही 6 लाख रुपये निधी देत आहे. त्यावेळी भरघोस मतं तुम्हाला दिली होती, पण लोकांनी ठरवलेलं आता काम करणारा खासदार पाहिजे. आम्ही माळेवाड्यातला ब्रिज म्हणजे त्या पलीकडे शेती आहे, शेतकरी ये जा करतात, ऊसाची ट्रॉली असेल, आमची गणेश विसर्जनची मिरवणूक असेल, त्या ब्रिज खालून जाते पुलाखालून, तर त्या पुलाची उंची वाढवण्याचं काम इतकी आंदोलन केली तर तिने करू शकले नाहीत. गांधीनगरची बाजारपेठ पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे, ती रेल्वे न थांबल्यामुळे ओस पडत आहे. त्याचाही प्रश्न वारंवार खासदारांना सांगून त्यांनी सोडवला नाही. मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाता आणि लोकांचं जर तुम्ही प्रश्नांची सोडवणूक करत नसाल तर लोक आता तुम्हाला मतदान करणार नाहीत. म्हणजे तुम्ही 5 वर्ष झोपलेला आहे. जे काय आज चित्र निर्माण झालं ते खरोखरच तसं सत्य आहे. माझीच आमच्याच गावात नाही, प्रत्येक गावात गेला तर हीच परिस्थिती आहे. लोक नाराज आहेत कारण खासदारांनी कोणतीही भूमिका कोणतंही काम ठोस असं काम केलेलं नाही. आज नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत, मग ह्या मोदींच्या सभेनं की बाबा काय जिल्ह्यात त्याचं चित्र पालटेल काय राजकीय किंवा काय? कसं आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी आले इथं आज मतदान कोणाला करणार, कोण उभारलेलं आहे, संजय मंडलिक उभारलेले आहेत, त्यांना बघून मतदान करणार. त्यामुळं फरक पडणार नाही कारण गेल्या 5 वर्षात त्यांना मतदान करून लोकांनी बघितलेलं आहे. कोणतंही उठावदार काम झालेलं नाही. त्यांनी साखर कारखाना सोडून सकाळी 11-12ला एखादी घोषणा करायची, ती दिवसभर गायब. असं नाही, तुम्ही उठून लवकर लोकांच्या संपर्कात राहायला पाहिजे. त्यामुळं नरेंद्र जरी मोदी आलेत तरी शाहू महाराजांना मतदान द्यायचं ठरवलेलं आहे आणि शाहू महाराजांनाच मतदान होणार. काही कोल्हापुरात आणि हातकलंगडात काही फरक पडणार नाही. मी एक शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी म्हणून सांगतो, यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहानुभूती आहे. त्या जे काही भाजपनं केलं आहे, जे काही शिंदे गटानं केलं आहे त्याचा वचपा ह्यावेळी शिवसैनिक असतील आणि सामान्य नागरिक काढल्याशिवाय राहणार नाहीत. बाजीराव मनाडे बोलतो आहे. आज नरेंद्र मोदी उंचगाव कोल्हापूरमध्ये येणार असून ते येत असले तरी काय एवढं काय फरक पडणार नाही, आले तरी काय फरक पडणार नाही. फक्त आम्ही शाहू महाराजांच्या सोबत असो, बंटी साहेब जे आहेत
तिकडेच आम्ही असणार. आणि किती जरी झाले तरी काही जरी झालं तरी बंटी साहेब व आमचे शाहू महाराज हे येणारच, याच्याशी काही दोमत नाही. कोल्हापूरच्या जवळ तुमचं हे उजगाव गाव आहे, हे राजकीय गाव तसं तुमचं हे आहे संवेदनशील. या गावात राजकीय वातावरण काय त्याबद्दल तुम्ही सांगा. माझं नाव सुहास माळी, मी उंजगावचा रहिवासी आहे. सध्या आपल्याला खासदारकीचे वातावरण दिसत आहे इलेक्शनचं. आता उजगावमध्ये बघायला गेलं तर 50-50% वाटतं आहे. म्हणजे शाहू महाराजांकडे 50% कल आणि मंडलिक साहेबांकडे 50% कल असं दिसत आहे. तसं बघायला गेलं तर हे इलेक्शन दर 5 वर्षांनी येते. पण माझं एक असं मत आहे की खासदारांनी प्रत्येक भागात प्रत्येक खेडेगावात जावं, कारण त्यांनी मर्यादित सिटीपुरतं न राहता किंवा मर्यादित नगरपालिकेपुरतं न राहता प्रत्येक खेडेगावातसुद्धा त्यांनी उतरलं पाहिजे आणि तिथल्या लोकांच्या समस्या जाणल्या पाहिजे. जसे आमदार असतात त्या पद्धतीने खासदारांनी पण ग्रामपंचायतच्यापर्यंत आलेले पाहिजे आणि तिथल्या लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. आज नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. नाही, तो हा प्रचाराचा भाग आहे. त्यांनी भाजपकडून मोदींना बोलवले गेले आहेत. त्या पद्धतीनं आपले काँग्रेस राष्ट्रवादी जे काय असेल त्यांच्यामार्फतही आणि कोणाला तरी बोलवलं जाईल इथं कोल्हापुरात आणि एक इलेक्शनचं वातावरण तयार केलं जाईल. पण प्रभाव पडेल नाही पडेल याबद्दल काही सांगू शकत नाही. लोकांच्या मनात जो कल आहे तो लोक मतदानमध्ये दाखवून देतील. कोल्हापुरात राजकीय वातावरण आता तापू लागलेलं आहे. लोकसभेची निवडणूक ही आता गाजायला आलेली आहे. मग एकंदरीत उचगावातलं वातावरण काय आहे राजकीय. मोदी नाही मोदी काय मोदींना मतदान पडणार. मतदान म्हणजे नाही संजय मंडलिक म्हणजे मोदी. हां बघा कोल्हापूर आता कोण लोकसभेला कोल्हापुरात कोण उभा आहे. संजय मंडलिक आणि शाहू महाराज आहे. आमचं मतदान आहे संजय मंडलिक यांना. हां आज मोदी येणार आहेत कोल्हापुरात, हो त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. चांगलंच आहे. मोदी येणार म्हणजे वातावरण चांगलंच आहे, त्यामुळे काय अडचण नाही. हां सीट काय फिक्स ठरलेलीच आहे. संजय मंडलिक हे फिक्स येणारच. मोदी आज कोल्हापुरात येणार आहे म्हणून वातावरण पूर्ण भाजपच्या बाजूनं आणि संजय मंडलिक यांच्या बाजूनच होणार आहे. कारण की आपल्याला देशात मोदींची सत्ता आणायची आहे. मोदींची सत्ता आणायला संजय मंडलिक यांना आपल्याला मतदान करायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी धनुष्यबाणालाच मतदान करायचं आहे. धनुष्यबाण आला तर आपल्याला मोदी येणार आहेत आणि आपल्याला 400 पार आकडा न्यायचा आहे आणि देशात आपल्याला मोदींची सत्ता आणायची आहे परत. ओमकार वांगडे. तुझं पहिलं मतदान म्हणून तुला कसं वाटतं आता. हां पहिलं मतदान कारले चांगलंच वाटाले आणि पहिलं मतदान मोदीसनीच देणार मी. कोल्हापुरात तुमचं उजगावात. हां उजगावात मोदी उभा राहील ते. नाही म्हणजे मोदींनाच म्हणणार ना, कारण धनुष्यबाणला गेलं तर ते शेवटी मोदीच पंतप्रधान होणार आहे. त्यामुळे तुमचं खासदार कोण आहे कोल्हापूरचं उजगावचं नाही कोल्हापूरचं. आता सध्या संजय मंडलिक उमेदवार आहेत, त्यासनीच धनुष्यबाणाला मतदान करणार आम्ही. आज मोदी येणार आहेत कोल्हापुरात, त्याबद्दल तुला काय बोलायचं आहे. हां चांगलंच आहे ना, कारण मोदींसाठी माणसं मोदींना बघण्यासाठी आतुरता आहे मोदींना. कारण मोदींचं तसं काम आहे देशात. 370 कलम असू दे, राम मंदिर असू दे, त्यासाठी मोदींना मतदान करणं गरजेचं आहे. ओके, तू आता कितीला शाळेला. मी आता BCom झालं पूर्ण झालं कंप्लीट आहे. काँग्रेसने राम मंदिर विरोधात कोर्टात 25 वकील उभे केले, तर आम्ही काँग्रेसला हद्दपार करणार, कायमचंच हद्दपार करणार. काँग्रेस पक्ष राहता कामा नाही एवढंच. कोल्हापुरात राजकीय वातावरण काय आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे बोला. कोल्हापुरात काय संजय मंडलिक फिक्स आहेत, कारण त्यांचं काम बी आहे. मागच्या याला बंटी पाटलांनीच त्यांना सपोर्ट केला होता धनुष्यबाण या चिन्हावर. त्यामुळे ते हाय ते रेग्युलरचं वातावरण तयार तसं आज झालेलंच आहे. आता शाहू महाराजांनी हे करून काय उपयोग होणार नाही आहे त्यांचा. आज मोदी येणार आहेत त्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला. मोदी आल्यानंतर काय पूर्ण वातावरणच सगळं चेंज होणार आहे. सगळं 80% गाडगे साहेबांनी 30% शाहू महाराज असे आहे. गाडगे कोण. हे गाडगे महाराज 30% पर्यंत जातात ते. सध्या देशात चाललं आहे नरेंद्र मोदी सरकार
येणारच 100%. आणि इथं कोल्हापुरात तर आता सध्या तर ट्रेंड एक चालू आहे, मान गादीला मत मोदीला, हे 100% होणार. आणि कागलचं 1.25 लाखाचं जे लीड आहे ते कुठंही तोडू शकत नाही. आज नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? त्यांचं स्वागतच आहे. आणि देशाचे जर विचार केला जाता तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अजून काय बोलायचं तुम्हाला राजकीय काय? राजकीय जर आता जर बोलायचं झालं तर इथं सध्या नरेंद्र मोदींना बघूनच इथं वोटिंग होणार आहे. इथं कुठलाही उमेदवार बघून काय होणार, किंवा इथं राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी अशीच इलेक्शन होणार आहे इथं कोल्हापुरात. तर नाव दीपक मुदगुडे, मी उंचगावचा रहिवासी आहे. आज या ठिकाणी जर कोल्हापूरचं जर आपण वातावरण पाहायला गेलं तर भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांना एक अतिशय चांगलं असं वातावरण या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणानं जे मागचं काय आमच्या मंडलिक साहेबांचं लीड होतं त्यात 100% वाढच होणार आहे, यात कसली मात्र शंका नाही. कारण की ही जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य लोकांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि ही निवडणूक माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आणि मंडलिक साहेबांच्या विकासाचा धमाका पाहून निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांना हा गुलाल लागणार हे 100% काळ्या दगडावली पांढरी रेख आहे. आज नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत प्रचारासाठी, काय मग विरोधक असं म्हणत आहेत की बाबा शाहू महाराजांची ताकद वाढल्यामुळं नरेंद्र मोदींना कोल्हापुरात यायला लागतं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, हा निश्चितपणानं विरोधकांचा एक मतदात्यांना किंवा एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. निश्चितपणाने आमचा मान हा गादीलाच आहे, पण मतपत्र मी मोदीला देणार आहे. कारण की शाहू महाराजांचे खरे वैचारिक वारस जर कोण असतील तर इथली कोल्हापूरची स्वाभिमानी जनता ही कोल्हापूरच्या शाहू महाराजांची खऱ्या अर्थाने वैचारिक वारस आहे. आणि वैचारिक वारस या नात्यानं सर्व स्वाभिमानी जनता ही मंडलिक साहेबांच्याच मागे आहे.